स्वागत आहे मित्रांनो तुमचं करंट एडिटोरियल मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. संपादकीय लेख यामध्ये आपण लोकसत्ता पेपरमध्ये प्रकाशित होणारे लेख हे बघत असतो. तर चला बघूयात आजचा लेख. आजचा विशेष लेख जेनेरिकची वाट सुकर व्हावी. डॉक्टर नितीन जाधव यांचा हा लेख. औषधांच्या किमतीत 11% वाढ करण्यात आल्यामुळे रुग्णावरील भार वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी 2008 पासून अस्तित्वात असलेल्या प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी ऑफ इंडियाने साधारण 800 अत्यावश्यक औषधांच्या किमतीत 11% वाढ केली आहे. त्यामुळे सामान्यपणे होणाऱ्या ताप, हृदयरोग, त्वचारोग, संसर्गजन्य आजार, उच्च रक्तदाब, ॲनेमिया, रक्तपांढरी इत्यादी आजारांच्या औषधांच्या किमतीतही वाढ झाली आहे. आधीच भारतीयांना आरोग्यावर होणारा एकूण खर्चापैकी 70% खर्च स्वतःच्याच खिशातून भरावा लागतो. या 70%पैकी सर्वात जास्त खर्च 67% हा केवळ औषधावर होतो. त्यामुळे ही 11% वाढ गरीब मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडण्यासाठी पुरेशी आहे. पण बुडत्याला काडीचा आधार म्हणून 2008 पासून स्वस्त दरातील जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देणारी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना महत्त्वाची ठरते. या पार्श्वभूमीवर ऑक्सफार्म इंडिया या संस्थेने बिहार, छत्तीसगड, ओडिशा आणि उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या एकूण 216 पैकी 88 जनऔषधी केंद्राची सद्यस्थिती तपासण्याचा प्रयत्न केला. या गटात 55 औषध विक्रेते, 445 रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि 181 डॉक्टर्स यांचा समावेश होता. हा अभ्यास 4 राज्यात झाला असला तरी त्यांचे निष्कर्ष इतर राज्यांसाठी आणि मुख्यत्वे सर्वांना मोफत औषध या राष्ट्रीय धोरणात सुधारणा करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतील. भारतातील गरीब आणि वंचित समाजाला औषधावर करावा लागणारा खर्च कमी करून त्यांना दर्जेदार औषध पुरवणे, महाग औषधे चांगल्या दर्जाची असतात ही धारणा बदलून त्यांना जेनेरिक औषधांची माहिती आणि महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती करणे, वैयक्तिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने जनऔषधी केंद्र सुरू केले ही मुख्य उद्दिष्ट समोर ठेवून या योजनेची आखणी आणि अंमलबजावणी करण्यात आली. या घडीला भारतातील सर्व राज्यांमध्ये मिळून एकूण 8,675 जनऔषधी केंद्रे आहेत. त्यात साधारण 1,616 प्रकारची जेनेरिक औषधे आणि 250 प्रकारची शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे मिळत असल्याचा दावा केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर करण्यात आला आहे. ही केंद्रे कोण चालवते? सरकारच्या नियमानुसार व्यावसायिक व्यक्ती, धर्मादाय संस्था किंवा रुग्णालय, ट्रस्ट, सोसायटी अंतर्गत नोंदणी केलेली कोणतीही सामाजिक संस्था, सरकारने नामनिर्देशित केलेली संस्था यापैकी कुणीही जनऔषधी केंद्र उभारू शकतात. सरकार महिला, अपंग, आदिवासी आणि दलित समाजातील व्यक्तींना ही केंद्रे चालवण्यासाठी प्रोत्साहन देते. असे असले तरीही या अभ्यासात एकूण 52 केंद्रांपैकी केवळ 3 केंद्रांची मालकी महिलांकडे असल्याचे आढळले. औषध वितरकाबाबतची हीच परिस्थिती आहे. तेथेही पुरुषाचे वर्चस्व दिसते. अभ्यास करण्यात आलेल्या एकूण 88 केंद्रांपैकी 36 म्हणजे 41% केंद्रे माहिती गोळा करण्याच्या दिवशी बंद होती. याबद्दल अधिक माहिती घेतली असता जनऔषधी केंद्र हे सरकारी रुग्णालयाच्या परिसरात किंवा परिसराजवळ उभारणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. या अभ्यासातील 19 केंद्र चुकीच्या जागी असल्यामुळे कायमची बंद पडले आहेत. बिहारमध्ये 9 केंद्र एकाच राजकीय नेत्यांच्या खास कार्यकर्त्याच्या नावावर असल्याचे पुढे आले. न परवडणारा व्यवसाय. जनऔषधी केंद्र सुरू करणाऱ्यांना दरमहा एकूण औषध खरेदीच्या 15% जास्तीत जास्त 15,000 रुपये निधी दिला जातो. केंद्रासाठी लागणारी साधनसामुग्री, फर्निचर, संगणक इत्यादी खरेदी करण्यासाठी एक गठ्ठा 2 लाख रुपये दिले जातात. जेनेरिक औषध किरकोळ विक्रेत्याला 20% तर वितरकाला 10% लाभ मार्जिन दिला जातो. नुकसान भरपाई 2% दिली जाते. पण अभ्यासात सहभागी असलेल्या एकूण 52 औषध विक्रेत्यांपैकी 44% विक्रेत्यांना प्रोत्साहन निधी आणि अंशदान सतत पाठपुरावा केल्यानंतर बऱ्याच विलंबाने मिळाले. या योजनेतून रोजगार निर्मितीचा दावा केला जात असला तरी त्यातून मिळणारे उत्पन्न अत्यंत तोकडे असल्याचे मत सर्वच औषध विक्रेत्यांनी नोंदवले. ब्रँडेड औषधे ही जेनेरिक औषधापेक्षा अधिक नफा मिळवून देतात अशी माहिती 50% विक्रेत्यांना दिली. केंद्र चालविणाऱ्या विक्रेत्याचा सरासरी वार्षिक निव्वळ नफा हा साधारण 89,897 रुपये इतका असल्याचे दिसते. म्हणजेच दरमहा अवघे 7,491 रुपये. याची तुलना कोणत्याही खाजगी औषध विक्रेत्याशी केली असता तो साधारण तिपटीपेक्षा सरासरी 23,738 रुपये दरमहा जास्त नफा कमवत असल्याचे दिसते.
तांत्रिक अडचणी. जेनेरिक औषधांची मागणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी या योजनेअंतर्गत पॉईंट ऑफ सेल POS सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. प्रत्येक विक्रेत्याने त्याला हव्या असलेल्या औषधांची मागणी नोंदवण्यापासून औषध खरेदीचे देयक तयार करण्यापर्यंत सर्व कामे या सॉफ्टवेअर मार्फतच करणे अपेक्षित आहे. पण यात औषध विक्रेत्यांना अनेक अडचणी येत आहेत. औषधांचा खप कमी असल्याने आणि ऑनलाईन देयक पद्धत किचकट असल्याने हातानेच बिल तयार करण्याचे प्रमाण 46% आहे. अभ्यासातील 100% विक्रेत्यांनी ग्राहकाकडून केवळ रोखच स्वीकारत असल्याचे सांगितले. केवळ मार्गदर्शक सूचना दिल्या जातात, पण प्रशिक्षण मिळत नाही, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. गुडगाव, चेन्नई, बंगळुरू आणि गुवाहाटीतील औषध गोदामातून देशातील प्रत्येक जनऔषधी केंद्रात औषधे पाठवण्यात येतात. 60% विक्रेत्यांनी औषध पुरवठा वेळेवर होत नसल्याची तक्रार केली. खराब झालेली किंवा मुदत संपत आलेली औषधे दिली जात असल्याचे 64% विक्रेत्यांनी सांगितले. अशी औषधे परत घेतली जात नसल्याची तक्रार 40% विक्रेत्यांनी केली. जेनेरिक औषधाविषयी मतांतरे. अभ्यासात सहभागी झालेल्या 72% डॉक्टरांनी त्यांच्या भागात जनऔषधी केंद्र कुठे आहेत हे माहीत असल्याचे सांगितले. तर 60% डॉक्टरांनी राज्य सरकारकडून या योजनेबद्दलच्या सूचना मिळाल्या असल्याचे सांगितले. मात्र त्याविषयी फार माहिती त्यांना नव्हती. केवळ 50% रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना या योजनेबद्दल माहिती असल्याचे आढळले. वंचित समाजात या योजनेची आणि केंद्राची माहिती फार कमी असल्याचे दिसून आले. 50% डॉक्टर्स या योजनेबद्दल समाधानी असल्याचे दिसले. जेनेरिक औषधांची अनुपलब्धता, त्यांचा निकृष्ट दर्जा, ब्रँडेड औषधाप्रमाणे भेटवस्तू, मोफत सहलीची संधी, नमुने सॅम्पल न मिळणे यामुळे डॉक्टर या औषधाविषयी उदासीन असल्याचे स्पष्ट झाले. 65% डॉक्टर फक्त 20% जेनेरिक औषधे लिहून देतात. औषध विक्रेत्यांच्या मते केवळ 33% डॉक्टर जेनेरिक औषधे लिहून देतात. रुग्णांच्या मते हे प्रमाण 44% आहे. यावरून हे लक्षात येते की जनऔषधी केंद्राची योजना स्वागतार्ह आहे. सातत्याने वाढत असलेल्या औषधांच्या किमती लक्षात घेता ही योजना रुग्णांसाठी वरदान ठरू शकेल. त्यामुळे या योजनेचा विस्तार, त्या संदर्भात जनजागृती, प्रभावी अंमलबजावणीसाठी डॉक्टर्स आणि औषध विक्रेत्यांना निरंतर प्रशिक्षण यावर केंद्र आणि राज्य सरकारने भर द्यायला हवा. एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारत हा जेनेरिक औषधांचा जगातील सर्वात मोठा पुरवठादार असताना आपल्या देशातच याबद्दल अनास्था का असावी. जेनेरिक औषधे लिहून देण्याची मुख्य जबाबदारी असलेले डॉक्टर्स आणि त्यांना आमिष दाखवणाऱ्या औषध कंपन्या यांच्यातील नफेखोरीची कडी तोडली पाहिजे. त्याशिवाय जेनेरिक औषधे आणि त्याबरोबरीने सर्वांसाठी मोफत औषध हे धोरण प्रत्यक्षात येणार नाही.